मित्रांनो नमस्कार. हा आहे आपला शेणखताचा खड्डा. याच्यामध्ये जो वाळलेला गवत, काडी कचरा आपण याच्यात टाकतो आणि आपल्या जनावरांच्या गोठ्यामधला जो धुवून आलेला पाणी ते याच्यात सोडलं जातं. तर मित्रांनो हा एकदम असा मॉइश्चर आलेलं खत आहे. हे बघा तुम्हाला दाखवतो अशा पद्धतीनं. तर याच्यामध्ये आहे काडी कचरा आणि आपण आता हे पॉवर विडरच्या सहाय्याने याला एक पाळी देणार आहोत याच्यामध्ये. कारण याच्यामध्ये पॉवर विडर चालवल्याच्या नंतर याच्यात खूप फायदे होतात. ते पण तुम्हाला सांगतो काय फायदे होतात. पहिले चालून दाखवतो. मित्रांनो आपल्या शेतामध्ये जो काही काडी कचरा निघतो असं आपण सगळं या खड्ड्यात टाकतो आणि या खड्ड्यामध्ये जनावरांच्या गोठ्यामधलं आपण पाणी सोडतो. पाण्याने हे शेणाच्या पाण्याने कुजलेल्या हे खत एक नंबर खत होते. याची प्रोसेस आपण आता पाहतोय. रेशीम शेतीतल्या बेडवरच्या जो शिल्लक राहिलेला पालापाचोळा जो काड्या असतात ते आपण याच्यात टाकल्या होत्या. आता ह्या व्यवस्थित कुजल्यात. तर आता हे आपण पॉवर विडर चालवल्याच्या नंतर आता याचे एकदम तुकडे झालेले आहेत. आणि ज्यावेळेस आता हा खत हे बघा पूर्ण आता याच्यामध्ये काडी कचरा आणि मॉइश्चर व्यवस्थित आहे बा लगेच उगा होतं. तर अशा पद्धतीने हा पूर्ण पावसाळ्याचा होता. पण याच्यात काडी कचरा आणि फक्त गोठा धुवून आलेलं पाणी होतं याच्यात. आपण डायरेक्ट याच्यात शेण टाकलं नव्हतं. शेण टाकायला आपण इकडं वेगळी व्यवस्था केली आहे बघा. हा आपला बिडी कंपोस्टचा बेड तयार झालेला आहे आणि तो पण खत योग्य रीतीने तयार झालेले आहे. आणि येथे आपण याच्यात पॉवर विडर चालवल्यानंतर याच्यात जो काही प्लास्टिक वगैरे आला होता तो आता पूर्ण या पॉवर विडरच्या याला असा जमा झाला. म्हणजे आपल्याला याच्यातून गोळा करायला थोडीशी मदत पण झाली. आणि दुसरी गोष्ट जो काही काडी कचरा टाकला होता तो कुजला पण तो याच्यात मिक्स व्हायला मदत झाली. तर अशा पद्धतीनं आपला हा बेड आता पूर्ण हलून झालेलं आहे. आणि याच्यातला आता बेड हा शेणखत तयार झालेलं शेणखत आपण आता आपल्या पुढच्या पिकाला वापरणार आहोत आपण.